अर्जुनाचा बुद्धी आपल्याला साध्यापर्यंत पोहोचवलं कवीच्या माध्यमातून. कसं पोहोचवलं, साधना कशी ज्ञानाची मान आहे, अंतःकरण किती कर्मानं गुणानं घाण झालेले आपलं, मग ते अंतःकरण महान बनवायचं. घाण म्हणजे वृत्तीमुखी जगताचा संबंध, वृत्तीमुखी जगत भाव, त्याला घाण म्हणतात अद्वैत भाषे म्हणजे वेदांती भाषेमध्ये. की अंतःकरणामध्ये आपल्या काय काय आहे आणि काय काय नसावं. आपल्याकडे अविद्या आहे, अविद्या नावाचा दोष म्हणजे कलंक आहे, महादोष आहे हा, आणि हा ज्ञानाने जातो, ज्ञान भक्तीने जातो, कर्माने नाही. पण अविद्या काढायची कुणाला आवडतच नाही, माहित पण नाही. हे पण सांगतो तुम्हाला की मी अविद्येत आहे, माझा ध्येयभाव आहे, मी भगवंताजवळ नाही. की बरेच विद्वान ब्राह्मण काय 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 कुठले बी घ्या, पंडित, कीर्तनकार, भागवतकार, त्याच्यापासून वंचित आहे, त्या ज्ञानापासून दूर आहे. का तर अध्ययन नाही, का तर साधू कृपा नाही, का तर श्रवण भक्ती नाही. म्हणून त्यांचं अज्ञान ते संपत टाकत नाही, आयुष्यात त्यांना काढता आलंच नाही. हे लक्षात घ्या. जेव्हा मनुष्य जन्म येतो आणि भगवंताची ओळख होण्यासाठी तो जगतो, तपस्या करतो वेदाची अध्ययनाची, तर गुरुकडे येतो आणि गुरु त्याला ते साध्य करून देतात. त्याचं नाव ज्ञानेश्वरी. आता याच्यामध्ये दोन शब्द घ्या ओळीमध्ये. श्रीकृष्ण सद्गुरु स्वरूप गुरु पण म्हणले, श्रीकृष्ण एकदा म्हणले, श्रीकृष्ण सद्गुरु म्हटले, कारण एकदा त्यांना देवरूपानं बघितलं आणि एकदा सद्गुरूपानं बघितलं. देवरूपानं का बघितलं, कृष्ण ते भगवान आहेत, सगळ्यात महान आहेत म्हणून अर्जुनाचं प्रेम होतं भगवंतावर. पण जेव्हा भगवंत बोलू लागले गीतेचं, तर तेव्हा ज्ञान देऊ लागले अध्यात्माचं, तेव्हा अर्जुन म्हणले हे देव नाही, ते सद्गुरू आहेत. कारण जेव्हा गीता सांगितली ना, मग देव कुठे आहे, म्हणजे सद्गुरू श्रीकृष्ण परमात्मा म्हणले त्यांनी. आधी श्रीकृष्ण परमात्माच बोलत होते भगवंताला, पण नंतर जेव्हा भगवंताने त्यांना गीता द्यायला सुरुवात केली, मग त्यांना म्हणले सद्गुरू श्रीकृष्ण स्वरूप असं बोलतो, कारण ते सद्गुरू बनले बोध देताना, असं अर्जुनाने सांगितलं ओवीच्या द्वारे. हे असं छोटे छोटे आपल्याला कळालं खरं मार्ग मिळतो. पण आपल्याला थोडस कळण्यामध्ये बुद्धिमान दे आणि कळून घ्यायची थोडी आपल्याला धडपड नसते, म्हणून आपण देहभावामध्ये असतो. आता कसा देहभाव आहे, आत्मभाव कसा करायचा आणि परमात्म्यापाशी बुद्धीला कसं न्यायचं, तिथं कशी जाती, का जाती, कुणामुळे जाती, केव्हा जाती आणि गेल्यानंतर कशी अनुभूती, त्या गोष्टीचा ओळख आपण रोज करतो. भगवंताकडे बुद्धी जाती, भगवंताकडे पाय पण जातात चालत चालत, पण पायानं जाणं हे कर्म आहे आणि भगवंतापाशी जाऊन थांबणं हे ज्ञानाचं वर्म आहे. हे कळायला पाहिजे. आपण ते हा थोडं स्पीड करू नका. हॅलो, माझ्या मी काय बोलले सांग. पाय हे देवाकडे जाणं कर्म आहे, बुद्धी हे देवाकडे जाणं ज्ञान आहे. वर्म आहे, सॉरी, वर्म आहे. बुद्धीनं ईश्वराकडे जाणं ते ज्ञानाच्या द्वारे जाऊ शकते, पायाने जाऊ शकत नाही बुद्धी भगवंताकडे. ती छोटं उदाहरण पण कळत नाही. आता आपण भगवंताला पाहिलं, नमस्कार केला, भक्तीने केला, तो कळाला, कळतो का तो बघून. बघणं वेगळं आणि कळणं वेगळं. पण बघणाऱ्या लोकांना कळण्याची किंमत नाही ना. त्याने वाटतं का मला देव कळायला नाही म्हणून, वाटते का, ते बघण्याचं समाधान. पण तसं नाहीये.
त्याला पाहिल्यानंतर कळावा तो आणि नंतर मिळावा तो. आधी पाहावा, मग कळावा, मग मिळावा, आणि मग तो भोगामध्ये यावा. त्याचा संबंध व्हावा, म्हणजे त्याचा भोग. सूक्ष्म आहे हे. भक्ती काही सोपी नाहीये, सहज आहे. ज्ञान हे सहज आहे. आपण त्या ज्ञानाच्या नावेत बसून भगवंतापर्यंत पोहोचतो. हे कळायला पाहिजे ज्ञानी लोकांना, साधक लोकांना. बुद्धी भगवंतापाशी पोहोचणं म्हणजे देहभाव संपणं, आणि पाहणं म्हणजे वृत्तीच्या द्वारे त्याला फक्त पाहणं, जाणणं नाही. जाणणं आणि पाहणं हे जर लोकांना कळालं असतं, खूप भाग्याचा उदय झाला असता. पण नाही कळत. पाहतो हे कसं पाहतो हे बी कळत नाही त्यांना. देव कसा दिसतो हे माहित नाही. नाही माहित. फार सूक्ष्म आहे ज्ञान हे. जेव्हा वृत्ती आतून बाहेर येते, डोळ्याच्या द्वारे बाहेर जाते आणि समोरच्या विषयाला तिथे टच होती, तर तो पदार्थ आहे असं सांगून ते आत जाते पुन्हा. मग ते भगवंत असेल, झाड असेल, फूल असेल, रोड असेल, एसटी असेल, जे दिसेल ती पाहते वृत्ती. त्या वृत्तीमध्ये त्या पदार्थाचं ज्ञान होतं, ते आत जाती आणि आत ज्ञान होऊन त्या मनाला कळतं. एका क्षणामध्ये काम होत आहे. एक क्षण लागतो त्याला ज्ञान व्हायला. बाहेर निघायला तिथं एक रूप व्हायला आत जायला. मग हे दिसला भगवंत त्रिपुटीच्या माध्यमातून आणि भेटला ज्ञानाच्या माध्यमातून. त्रिपुटीचा बाधानंतर तो भेटतोय, पण बात कोण सांगत नाही. बात त्यांना करता पण येत नाही. अवघडे, तुमच्याशी बोलणंच अवघड आहे आमचं. खरी गोष्ट आहे की त्रिपुटी जेव्हा बाधित होती, खोटी ठरती, मिथ्या ठरती, तर तो परमात्माच तुम्हाला आहे असं रूपानं ज्ञान होतं. तोच खरा ईश्वर असतो. पण एवढं हृदयाची पावर नसती, बुद्धीला आकलन नसतं, वेदाचं चिंतन नसतं, संतांची भेट नसते, अंतःकरण नीट नसतं, म्हणून भगवंत त्या हृदयामध्ये प्रगट नसतो. खरंच नसतं. बाहेरचं भगवंत पाहणं, हृदयातला भगवंताकडे जाणं जमीन आसमानचा टोक आहे. त्याला पाहणं म्हणजे मूर्ती रूपानं, आणि त्याला हृदयातून, त्याला तिथं जिथं आहे त्याला ओळखणं म्हणजे अमृत रूपाने. त्याला सांगावं कोणी कुणाला? ते लोक आपल्याला बोलत नाही. ज्यांना ज्ञान नाही का, ते अज्ञानी लोक आपल्याला बोलू देत नाहीत. हे तितकंच खरंय. सांगा, खोटं आहे का? हो माऊली, बरोबर आहे. हो माऊली, बरोबर. कारण जे मूर्त रूपानं पाहिला जो अमूर्त आहे, मग अमूर्त परमात्मा म्हणजे आत्मरूप आहे, आणि मूर्त हा साकार रूप आहे. साकारामध्ये त्याचं खरं रूप नाहीये. तो भक्तीसाठी तसा झालाय, बनलाय, तो तसा नाहीये. तुका म्हणे झाला सोपा, आला नामा रूपा. लिहून ठेवले गात्यात. आला नामा रूपावर आलेला आहे. जसं लेख माहिती आली जाते वापस, तसं तो नामरूपात आलाय, जातो निजामात. कळतच नाही लोकांना. माऊली. हा, भेद भक्ती ही श्रद्धेनं होती, अभेद भक्ती ज्ञानानं होती, आणि त्याची प्राप्ती ओमीनं. तुम्हाला तो भेटतो, मिळतो, तो कळतो. ओवीच्या द्वारेच तो कळतो आणि तो मिळतो. त्याचा अनुभव तुम्हाला देता येतो. तो तुमच्या अनुभवात रोज येतो, सतत राहतो, जात नाही. हे लक्षात ठेवा. तुमच्यापासून तो अलग होत नाही, बुद्धीतून जात नाही, अविद्या उरत नाही, वृत्ती राम होती. म्हणून त्याच्याकडे जायचं राहत नाही, कामच पडत नाही. अभेद भक्ती, त्याच्याकडे जाणं भेद भक्ती. त्याला पाहणं वृत्तीची स्थिती.
त्याला जाणणं ज्ञानाची शक्ती आणि त्याच्याशी एक होणं मोक्षाची स्थिती रीती. स्थिती रीती. सांगा बरं. त्याला पाहिलं तर नामरूप आहे, त्याला जाणलं तर नामरूपाचा बाद आहे, आणि तो मिळाला तर जगत तो मिळाला तर तुम्हीच राम आहे. कळणं नंतर मिळणं, तो कळावा लागतो ज्ञानानं सत्संगातून. तो कसा कळतो आपण रोज ऐकतो. चला तो कसा आहे बघूया. भगवंत काय बोलली जाणूया. अर्जुन काय बोलतो, भगवंत काय सांगतात, चला ऐका. अध्याय 18 अनुभवी 68 ओळी 1568 माऊली. 65 का? हो हो. बरोबर चालते. आता करणे का न करणे. होय छान आहे. ऐका बरं. आता म्हणजे कवा? ज्ञानाच्या नंतर, अविद्या मेल्यानंतर, भ्रम संपल्यानंतर, जगतभाव टाकल्यानंतर, मी कोण कळल्यानंतर आणि परमात्म्याचं ज्ञान व्यक्तीला मिळाल्यानंतर. आता खूप सुंदर शब्द मॅडम, तर सांगतो तुम्हाला. हरिओम बेटा. कसं आहे, सराफी दुकान जाताना बंडलच नाव घेतो. तर दुकानदार मध्ये घेते सामान देते. आता जवारीला घेतलं घ्यायला गेलं बंडल नाही ना, 3000 क्विंटल 4000 क्विंटल येते. आता 4000 चांदी येते का सोनं येतं? मला आपल्याला काय द्यायचं त्यांना? 4000 चांदी दिली की थोडं बघ नाही. 2400 तर 1 तोळा आहे. 3000 रुपये देऊन दिला आपण 4000. ते म्हणतो उतरा खाली, आणि आडत दुकान एक पोत देतो, क्विंटल पोत देतो. ती पण वर्षभर खाती. मग तुम्ही सांगा, 4000 सोनं बघू देत नाही माझे सराफ. इथे 8 भरते जवारी. 1 क्विंटल चांदी येते का 4000? बरं पोट भरते का? चांदी खाता येते का? तसंच आहे आमचं. इतकं सोपं ज्ञान, पण आपण आवड जातो. आता कसं आवडतं बघा, ऐका. आता करणे का न करणे. देवा आता म्हणजे काय? तू मला मिळाला ना, तू कळाला म्हणून आता मला करणं हे कर्म फिर्म केलं काय न केलं काय माझं बिघडत नाही. म्हणजे हा मला कळालं देवा, तू भेटला आता कर्म कशाला करू. आता तुझी प्राप्ती ज्ञानानं झाली, तू मन तृप्त झालं, तुझ्यामध्ये एकरूप झालं, जीवन मुक्त मी झालो, जगापेक्षा मी महान झालो, त्रिलोक्यात मी छान झालो, ज्ञानामध्ये बुद्धीने प्रवेश केला, तुझी माझी एकता झाली. आता काय करू? काय करायचं सांग बरं. करायचं कधी? तू नाही भेटल्यावर, तू नाही कळायला. तू भेटला, तू कळाला, आणि तू मिळाला. आता करणे न करणे. आता कर्म केलं काय न केलं काय माझं बिघडत नाही. आता बघा लई सुंदर आहे. हे जेणे उठी तुझेपणे, हे जेणे उठी तुझेपणे. जेव्हा आम्ही द्वैतात असतो, तुझ्याहून भिन्न असतो, तेव्हा ते कर्म करावं लागतं, हे भाव तयार होतो. पण जेव्हा तुझ्यामध्ये मी आहे तर कर्माची काय गरज आहे? त्या कर्म तुझ्यापाशी आणून सोडलं मला. आता मी मागू का कर्मावर? जरी केलं तर करते म्हणा, नाही न केलं माझे बिघडत नाही. विधी कोण निषेध? ज्ञानी भक्ताला विधी नाही, निषेध नाही, त्याला पाप नाही पुण्य नाही. म्हणून करणे न करणे. ऐका खूप सुंदर आहे. हे जेणे उठी तुझे कोणी. करायचं न करायचं, हे करायचं ते करायचं नाही, हे कशामुळे तुझ्याहून जर भिन्न असलो, मी जर द्वैतामध्ये असलो, माझ्या जर अविद्या असली, तर कर्म सुटतच नाही देवा. पण तू मिळाल्यावर कर्म उरतच नाही. म्हणून आता तू मिळालास, म्हणून आता करणे न करणे हे उठे
जे दुजेपणी हे कर्म करणं कुणाला असतं? जे द्वैतात तुझे पण तुझ्या भिन्न नाही, जे द्वैतात आहे तुला जाणत नाही, तुला प्राप्त नाही, तू त्याला भेटलं नाही, त्यांना कर्मात करावंच. पण तू कर्माच्या पुढे गेलास, तेव्हा मी कर्माच्या पुढे आहे, उपासाच्या नंतर आहे, ज्ञानात तुझ्यामध्ये आहे. तिन्ही पाऱ्या ओलांडले मी देवा, कर्म संपवलं, उपासना पूर्ण झाली, तुझी प्राप्ती झाली, आता कर्मात आणतो मला नाही. म्हणून मी कर्म केलं का न केलं का माझं बिघडत नाही, कारण तुला तुझी प्राप्ती झाली मला ज्ञानाने. ते तू वाचून नेणे सर्वत्र का देवा, तुला एक सांगू का, मी सगळीकडे तुला पाहतो, तुला मी चौकड बघायलो, आता कर्म कुठं करू आणि का करू? जे मला पाहिजे होतं तू दिसायला, तू मिळायला, चौकड तुझी संबंध आहे, तुझी प्रतीती आहे मला, जगताची प्रतीती गेली सर्वत्र ना. डबल वाजता नीट आहे का, डोके जागा ठेवून एक मिनिट हा. 65 सुंदर सर्वत्र का तू वाचून, तुझ्या वाचून जगात कोणीच नाही, जगतात काहीच नाही, तुझ्या वाचून जगतच नाही. मी चौकड तुला पाहिलं, जगताला पाहणारी व्यक्ती वेगळी आहे आणि तू चौकड दिसणारा वेगळा आहेस. चौकड तुला बघायला मी परमात्माचं उच्च डोक आहे, वाचून तुझं वाचून काही न नेणे. काय शब्द काय बोलावं आम्ही तुम्हाला, बापरे बाप. ते तू वाचून नेणे सर्वत्र का, तू वाचून काही नेणे सर्वत्र का, सगळ्या ठिकाणी तुझीच मूर्ती झाली म्हणा. हा जगत नाही देवा, कस काय अर्जुना, मला माहित नाही देवा, तुला मी दिसतोय हो, जगत नाही गेलं, जगत बुद्धीतून माझ्या. जगत केव्हा दिसतो देवा सांगो? जेव्हा त्रिपुटीच्या मध्ये विकार होतो, आकारार्थी धरती आणि खोट्याला आहे म्हणती, तेव्हा जगत आहे. पण जेव्हा बुद्धीचा विकार तुम्ही ज्ञानाने काढला, आकार बाधित झाला, निर्विकार प्रगट झाला, चौकटचा कृष्ण कृष्ण बनलं, तर जगत कुठे? अगाध चिंतन. नमस्कार माऊली. साष्टांग दंडवत कोटी कोटी प्रणाम. बेटा तुम्हाला हे डबल सांगणारे मी जाणार नाही पुढं, कारण हा प्रसाद माऊलीचा खाना बुद्धीनं खाणे, तृप्त मनानं होणे, हा ज्ञानाचा प्रसाद बुद्धी खाती, आतलं मन तृप्त होतं, आज्ञानात विभक्त होतं, कळत नाही, तो भाव कळत नाही. आता मी शब्दाने सांगितलं, शब्दाने कळायला परोक्ष ज्ञान आहे, पण अनुभवात आहे ना अपरोक्ष ज्ञान आहे. अनुभवीचं ज्ञान शब्दानं परोक्ष असतं, ते बुद्धीला उमगू लागतं, माऊली घेऊ लागतात, हृदय ते घेऊ लागतं. माऊली या स्पंदनातून तुम्हाला लहरी देतात, तुमचं मन त्या लहरी घेत पकडत आणि त्या मनातलं अज्ञान जो राग होत, तेव्हा तुम्हाला ईश्वर, तो परमात्मा, तो त्याचं अफाट गोंदटलेलं रूप विश्वामध्ये कचाकच भरलेला आहे, त्याच्यापासून भिन्न काही पदार्थ नाहीये, सगळं तोच आहे. तर जगत कुठे आहे असं बुद्धी म्हणती नाही, जाणती आणि जगताला सोडून खरे भगवंताकडे थांबती. आता कसं थांबती वगैरे थोडक्यात मांडते, कारण हा विषय गहन आहे, मला बराच वेळ लागतो तुम्हाला पटवून द्यायला. मला हे साधन नाहीये. हॅलो प्रेरणा, तुला कळायला का मी काय बोलते? तुझे पण कर्म कधी करावं लागतं आणि कर्म करणं कधी थांबतं? अविद्यामध्ये, भेदामध्ये बुद्धी तुमचं अंतःकरण भेदात आहे, देहात आहे, जडात आहे, वासनेत आहे, क्रोधात आहे, तर तुम्ही कर्म सोडू शकत नाही, सुटतच नाही. पण तेच अंतःकरण जेव्हा श्रवण करू लागतं, तेच मन जेव्हा ईश्वराला बघू लागतं,
ते संत त्या मनाला ईश्वराकडे नेऊ लागतात. त्या ओळीची शक्ती त्या मनामध्ये येते, वृत्ती ज्ञान म्हणतात त्याला. हे विषय कसा मांडू हेच मला कळून झाले. कारण सखोल आणि खूप गहन आहे आणि खूप खूप टाइम लागणार आहे. कशा पद्धतीने सांगावं हेच कळत. कसं एखाद्याचं पोरग त्या मायबापाला MBBS लावायचं, त्याने घेतले मार्क 50%, ते बाप जाईल का MBBS लावून त्याचा? सांगा ना. तुम्ही 50% 40% वाले तुम्हाला बसायचं येऊन दिला आता डोकं आपटा का आम्ही? कसं 50% सांगतो मला सांगते. तुम्ही बाउंड्री पास आहे, बाउंड्री टक्कल पास. एक विषय गेला त्याला मग बढती पास. कारण अध्यात्माचा अभ्यास नाही. अगं प्रेरणा तुम्हाला पंचकरण नाही, विचारसागर नाही, विचारचंद्रोदय नाही, अमृत अनुभव नाही, सहानुभूती नाही. काय आहे ते बरं तुम्ही सांगा मॅडम? नाही मग कुठं कुठं आम्ही अवघड आहे. खरंच आहे. परंतु आम्हाला घेतला नाही, त्या क्लास मध्ये घेतलंय दखलपासून. तू वाचून नेणे ते जे जगत दिसते ना ते तुझ्या वाचून दुसरं काहीच नाही. नेणे आम्ही जाणत नाही बाबा, आम्हाला जगत माहित नाही. मग काय म्हणते अर्जुना? आम्हाला जगत दिसत दिसायला. कसं दिसायला सांगू देवा? सांग. ते तुझ वाचून नेणे सर्वत्र गा. सगळं तूच देवा. सगळं तू जर दिसलं तर कर्म कशाला? तू जर दिसत नाही तर कर्मांच्याकडे जायचंय. कर्म करून शुद्धता व्हायचं, उपवास करून श्रद्धेकडे यायचं, श्रद्धा वाढवून ज्ञानात यायचं, आणि ज्ञानातून तुला प्राप्त करायचं, आणि प्राप्तीनंतर तुला चौकड बघायचं. हा वेदाचा फल आहे. मग मला चौकड तो दिसायला कसं काय अर्जुना? माझी अनुभूती देवा. तुझं वाचवणं नेहमी सर्वत्र का देवा? आम्हाला दुसरं काही दिसतच नाही. नाही आम्ही जाणतच नाही. नाही म्हणजे आम्हाला दुसरं माहित नाही, आम्हाला दृश्य दिसत नाही. सगळा तूच भरलेला आहेस, तू जगत रूपान आलेला आहेस, तू जगत रूपान नटलेला आहेस. ते मला दिसायलंय. जगत इथून संपलेलं आहे. मला काही माहित नाही. सगळा तूच तू आहेस, तू आहे. पण तुझ्यामध्ये आणि माझ्यामधलं अंतर ते आता संपलेलं आहे. म्हणून मी कर्म करावं न करावं तुला ऐका. जेव्हा वृत्तीच्या संबंधानं अविद्येच्या कोणातून वृत्तीचं उत्थान होतं, नीट ऐका. हे तुमचा महत्वाचा टप्पा आहे विषयाचा आजचं श्रवण. माऊलीचं हृदयातलं ज्ञान हे गुह्य ज्ञान आहे. एक हार्ट आहे, हार्ट मधलं तुम्हाला हार्ट दिले माऊलीनं. ज्या हृदयामध्ये जे गुह्य थांबलेलं होतं, जे जगतासाठी ते झाकलेलं होतं. पण ह्या संवादानं, भगवंताच्या संवादानं, अर्जुनाच्या प्रेमानं, ओवीच्या शब्दानं तुम्हाला भगवंताची भेट आहे. आज एक ओवी हू काय प्रेम सगळं येणार आहे आज. कारण पुन्हा नंतर म्हणलं की स्फुरण मला येणार नाही. पुन्हा आज सांगते तुम्हाला, ऐका. तुझं वाचवणे आण नेणे सर्वत्र का देवा? सगळं तूच तू आहे, सोडून भरलेला. मग आधी अर्जुन म्हणत आहे माझा मामा, हे चूत आहे आजोबा, आणि आता म्हणतो सगळं तूच आहे. मग त्याचा भिन्न भाव गेला. तो म्हणला माझा आजोबा आहे, मामा आहे, माझे काका आहे, ते चुलते. ह्याला कसं मारू? आता म्हणतो मामा गेला, काका गेला, चुलता गेला, जगत गेलं, दृश्य गेलं, त्रिपुटी गेली, वृत्ती गेली, आकार गेला, विकार गेला, भ्रम गेला, वासना गेला, जगत गेला, विषय गेलं, द्वैत गेलं. अगोदरचा अर्जुन म्हणला मामा, आणि हे मी, आणि हे माझं, याच्यामध्ये द्वैत होतं. आता मी पण नाही, माझं पण नाही, वृत्ती पण नाही, वृत्तीमध्ये विकार पण नाही, जगताचा भ्रम पण नाही, भगवंताच्या संबंधा वाचून काहीच नाही. म्हणून अगोदर आकाराला बघितलं होतं. अविद्येचा दाखवलेला आकार होता.
आता भगवंताचा आकार दिसला. कोणत्या भगवंताचा? निर्गुण परमात्मा चौकड आहे, हा तो निराकार दिसला. अविद्येमुळे हा भेदाचा आकार होता. जे जगत होत, आकार हा दिसताना नाहीये आणि परमात्म्यातून काहीच नाहीये. परमात्माच आहे, पण तो कळत नव्हता म्हणून जगत वाटलं. आता तो चौकट नटलाय म्हणून तू कृष्ण कृष्ण चौकट दाटलायस. तो चौकट दिसायलाय, जगत बुद्धीतून गेलंय. आता कसं गेलंय ऐका. जेव्हा आहेपणा, ईश्वर हा कसा आहे, ईश्वराचं खरं रूप कसं आहे? सत, चित आणि आनंद आहे. मग ते सच्चित आनंद जगत रूपानं कसं प्रगटलंय, आकार कसा संपलाय, विकार कसा गेलाय, निराकार कसा जगत रूपानं प्रगट झालाय, हे अर्जुनाला कळालं. आकार कोणता टाकलाय बुद्धीनं? जो दिसतो दृश्यामध्ये भिन्न भिन्न आकार. त्रिपुटीचं उत्थान होतं आणि ती द्रष्टाला दाखवती. तर त्रिपुटीच्या भाग अंतःकरणामध्ये अविद्या नावाची शक्ती असते. ती अविद्या खोट्याला दाखवती. पण ब्रह्मज्ञानाच्या बोधानं अर्जुनाचं हृदय ज्ञानमय झालं होतं, अविद्या गेली होती. वृत्ती ब्रह्ममय झाली होती आणि जगत भाव संपलेला होता, भ्रम त्याने टाकलेला होता आणि आकार त्या बुद्धीनं सोडलेला होता. मग बुद्धीनं जेव्हा आकार सोडला तर मागलचा निराकार हृदयात प्रगट असतो आणि वृत्तीनं संबंध दिलेला कुठलाही विषय, कुठलाही दृश्य हे निराकारच असतं. कारण पाहणारा माग ज्याला दृश्य दिसते तोच प्रगट झालाय परमात्मा आणि जो जगात दिसतो तोही परमात्मा. कारण जो जागा होतो बोधानं, प्रगट होतो वेदानं, तो बुद्धीमध्ये सहज, तो बुद्धीमध्ये ब्रह्मरूपानं प्रगट होतो. तुमच्या भाषेत आत्मरूपानं, व्यापक म्हणलं की ब्रह्मरूपानं असतं. बुद्धीच आत्मरूप झाली तर ती अविद्येतून बाहेर आली. ती आकाराला सोडून देती विषयापासून. विषय त्याच्या सत्तेत नसतोच. ती वृत्ती अज्ञानाच्या नाशानंतर ती निराकार झाली, कारण तिने आकार सोडला. आकार कधी असतो? अविद्येचा दोष असतो, तेव्हा त्याला भिन्न भिन्न दिसतं. पण जेव्हा आकार मायेनं केला, अविद्येने केला, अविद्याच मिली, ब्रह्मविद्या प्रगट झाली आणि तो जीव ब्रह्म झाला, आत्मा झाला. मग आकार दिसून खोटा आहे आणि निराकार चौकड आहे आणि निराकारावर जे दिसणं हे पाण्याच्या वर लाट आहे, सोन्यावर अलंकार आहे, मातीचं मडकं आहे. पण मडक्यानं आकार जर टाकला तर केवळ माती आहे. जगताचा आकार जर सुटला तर केवळ ब्रह्म आहे. राम राम माई. खूप सुंदर. नीट ऐका, 2 गोष्टी तुम्हाला मोकळ केला, नीट ऐका. तुझं वाचून सर्वत्र गा, तुझं वाचून नेणे आनंद. तुझ्या वाचून तुम्हाला काही दिसत नाही, कारण ही अनुभूती होती परमात्म्याची. जरा कशी होती? जेव्हा तुम्ही मडकं म्हणतात, तुम्हाला धडधड माती दिसतीये, पण तुम्ही नाम रूपाकडे गेलाय. एक नाम मडकं, रूप गोल आकाराचं, छोट्या तोंडाचं, चंबुकृतिवान, मोठ्या पोटाचं, छोट्या तोंडाचं. काका आम्हाला छान समजून सांगायचे. मोठं पोट आहे, छोट तोंड आहे, चंबुकृतिवान आकार आहे तो. चंबू म्हणजे गोल. मग तुम्ही सांगा, जेव्हा वृत्ती आकाराला आहे म्हणते तर माती बाजूला जाते, मडकं म्हणते. पण जेव्हा आहे, अस्तित्व आहे म्हणजे आहेपणा परमात्म्याचा होता, तो मायेनं आकाराला खोट्या पदार्थाला दिला. आहे हे स्वरूप आहे पण मडकं आहे वाटलं. आहे पदार्थाला दिलं पण आहे हे अधिष्ठान आहे हे आत्मा आहे. हे जेव्हा नजर येते वृत्तीला तेव्हा जगत भाव बंद होतो, ब्रह्म भाव जागा होतो, विकार नष्ट होतो आणि परमात्मा स्पष्ट होतो. नामरूपाला बुद्धी सोडून देती, अधिष्ठानामध्ये विलीन होती, आकाराला बाधित करती, निराकाराला धारण करती आणि सगळा तोच आहे जाणून घेती. म्हणून अर्जुन बोलला की सर्वत्र तुझं वाचून आन नेणे, तुझं वाचून ये. तुझ्या वाचून जगात बघतच नाही का? तर ज्ञानमय वृत्ती रूपाला आणि नामाला टाकलेला असतो. जिथं ज्ञान असतं तिथे नामरूप रूपाचा बाद असतो. जिथं अज्ञान असतं तिथे सतत नामरूप असतं. पण नामरूप हे मायेचे आणि अस्ति भाती परमात्म्याचे 5 रूपानं जगत बनलेले. अस्ति भाती प्रिय नाम आणि रूप 5 पदार्थाचं जगत आहे. 5 पदार्थ आहे जगतात. एक नाम अस्ति
भाती प्रिय हे तीन चैतन्याचे. नाम आणि रूप हे अविद्येचे मायेचे. हे दोघं एकत्र होऊन जगत झाले. आता कसं एकत्र होऊन जगत झाले हे तुम्हाला सांगते. अस्ति भाती प्रिय आहे, वास्तव आणि प्रिय तो परमात्माचे आहे. पण आहे अधिष्ठानाचे. प्रिय हे आवडणं हे भगवंताच आहे आणि वास्तव जगत रूपानं ते अधिष्ठानाच मडक्याचं नाही. एक करायचा मला किती कळत असं हे वेदांताचा अभ्यास आहे. तुम्ही पहिल्यांदा ऐकताय का? आम्ही लाख ऐकले लाख. पण तुम्हाला कितपत कळते हे मला माहित नाही. पण तळमळ होती तुम्हाला कळा. हृदय आमचं कासावीस होते. आता मी पायी चालतो गेलो 4-5 किलोमीटर. वरुड नरसिंह दर्शनाला गेले मी ताई बरोबर 5:08 पण जेव्हा 7 वाजले तर माझा जीव कासावीस व्हायला. कारण थांबा जातो मी मला बोलू द्या माहिती आहे. 10 मिनिटात माझ्या बाळका येते. पण आलो आम्ही 7 कलेक्टर खाली आलो. पोलियाला 5 मिनिटात तिसरा मुद्दा त्यांचा 40 पायऱ्याचा तर पोलियाला 5-7 मिनिट लागतात. तर एक सांगतो तुम्हाला की हे जे वेदाचं ज्ञान आहे फार गहन आहे. अंतःकरण पवित्र असेल तर ते कळतच जगतं. नाहीतर इकडून येतं इकडून जात द्यावा. तर तुझी बुद्धीच घाण आहे तर आम्ही काय करावं? उदाडच गटाळ आहे तुझं. त्याच्यामध्ये उदाहरण तुम्ही सांगते पुणे विचारायची. एक मोटर पाणी वरती एवढी धार शेतातली मोटर. एक मोटर पाणी वरती इतकी करंगळी आणि एक मोठी ठेंब सांगा. वावर एका घंट्यात भिजून जातो. आता थेंब पाणी टाकलं मग ते लागतं आम्हाला काय. तुझी उदाहरण नीट कर, पावर जास्त कर, साधना जास्त कर. साधना काय करते? आता जन्म संपत आला. आता काय साधना? बसता येणं, उठता येणं, मन नीट नाही, प्रारंभ नीट नाही, सोबत नीट नाही, संगत सोबत काय नीट आहे? अवघडच असेल. त्याच्यात तेवढं व्हावं लागतं. साधना खूप करायला लागते. ज्ञानाचे चिंतन, वैराग्य, विवेक सगळ्या गोष्टी मजबूत करायला लागतात. तेव्हा त्यांची बुद्धी छान होईल. पुढचं होईल आता आहे अस्ति भाती आणि प्रिय, नाम आणि रूप या 5 गोष्टी. ह्या 5 गोष्टी एकत्र येतात आणि जगत मानतात. तुम्हाला हेच सांगते का मी तुम्हाला त्याबरोबर तुम्हाला पटकन कळेल. अस्ति भाती आणि प्रिय हे अधिष्ठान चैतन्याचे आणि नामरूप हे मायेचे. नामरूप हे मायाच कुठे तिथे पदार्थ आपण ते पण पोटात असतो. म्हणजे खोटा का म्हणतात की नाम सतत राहत नाही. आता मी छाया हे तुमच्याकडे जाणार नाही. हे रूप संपणार आहे. म्हणजे नष्ट होतं. जे दिसून नसतं, जे नासाकडे असतं ते खोटं असतं. पण जे अविनाशी तत्व असतं त्याच्यावर नामरूप येत असतं. पण ज्याला नाम आहे, रूप आहे ते पंचभूताचे ते नश्वर आहे. पण अस्ति भाती आणि प्रिय हे सतत आहे. त्याचा आधार आहे आणि हिच्यावर हा उपाधीचा आविष्कार आहे. पण अस्ति भाती आणि प्रिय. अस्ति म्हणजे आहे म्हणजे परमात्मा, परमात्मा म्हणजे चैतन्य, चैतन्य म्हणजे व्यापक, व्यापक म्हणजे एक आणि एक म्हणजे हरी. त्याचे नाव असते. आपण म्हणतो जगत आहे, देह आहे, मी आहे, माझं घर आहे. प्रत्येक वस्तूला आहे पण आहे तो अधिष्ठानाचा आहे. पण तुम्ही तिला रूपाला, आकाराला मान दिला. तुम्ही मडकं आहे म्हणताना आम्ही म्हणतो माती आहे. ज्यांना मातीची नजर आहे त्याला नाम मडकं नाहीच आहे. ज्यांना माती दिसते सगळ्या मडक्यात घटात त्यांना आकाराला सोडलं, नामाला बी सोडलं. जसं जगात त्यांना फक्त चैतन्य परमात्मा दिसतो, त्यांना आकारही सोडलं आणि रूप नामही सोडलं. का सोडलं? कारण जेव्हा ज्ञान होतं तर उत्तर व्यवहार नाम रूपाला बाधित असतो. तुम्हाला मी हमेशा सांगतो, मला कळत नाही हा तुमचा भाग आहे. पण मी सांगते जगताच्या बाधानंतर परमात्म्याची भेट आहे, साक्षात्कार आहे. दिसणाऱ्या दृश्याचा बाध होतो ज्ञानाने आणि अबाधित परमात्मा प्रगट होतो बोधानं, हृदयामध्ये, वृत्तीमध्ये. आणि वृत्तीमध्ये परमात्मा प्रगट होतो आणि त्या जीवाचा शिवाचा अभेद होतो. तेव्हा जगताचा बाध होतो, अधिष्ठान चैतन्य प्रगट होतो आणि नाम रूप खोटं ठरतं आणि अविद्या मरून जाती आणि तो परमात्मा बुद्धीत प्रगट होतो. मी पण तोच आहे, समर्पण तोच आहे. दृश्य दृश्यात नाशी उच्चुवे
हरि ओम. मला काही जमत नाही, सांगायचा भाग हेच आहे मला. एवढं खोल करून सांगणं कुठे मिळत नाही, कळत नाही. एवढं सांगून तुम्हाला कळालं की नाही कळत, मला प्रश्न आहे. ऐका, याच्यामुळे मी जाऊ लागले पुढं, पण म्हणलं ते मला पटलं की सर्वत्र का तुम्हाला सगळं दिसायला, तरी तुम्हाला तुमचं वाचून दाखवून कसं कळले का? भागवत आहे का कथा ऐकायला? राजा आला, 4 पोरी होत्या, त्याला दिल्या, तप केलं, ते तिकडे डोंगरावर गेला. तसं नाही इथं. इथं तळ हातावर राखावा लागतो देव. मग इथं त्यांना काय सांगितलं की अस्ति भाती प्रिय, हे 3 वस्तू माझ्या आहेत परमात्म्याच्या. आणि नामरूप हे कुणाचे? मायेचे. मग नामरूप प्रगट करताना त्या भगवंताला मायेचं साह्य घेऊन जगताची उत्पत्ती करून त्याच्यामध्ये आत आपण थांबून आपल्याला झाकून टाकून तो जगत दाखवतो. तो परमात्मा तुझ्या सोबत असतो, पण जी दाखवणारी माया ती जगत रूपानं दिसती, ते नामरूप आहे म्हणती. पण ज्ञानी महात्मा नामरूपाला टाकून अधिष्ठान सत्तेत जाऊन परमात्म्याला पाहून ब्रह्मरूप होऊन त्या ईश सत्तेमध्ये बुद्धीला एक करतात. अस्ति भाती प्रिय आहे, वास्तव प्रिय हे जगत रूपानं आहे, रूपानं जगत नाहीच आहे, पण माझ्या परमात्म्याचा आहे. हा भास प्रिय आवडतं कशामुळं? माझा परमात्माच गोड आहे, प्रिय आहे, सुखकारक आहे, म्हणून ते मला आवडतं जगत. अस्ति आहे पण अधिष्ठान चैतन्याचा आहे. अस्ति भाती तो भासतो जगत रूपात, तो नाहीच आहे जगत. जसं पाण्यावर लाट भासती, लाट नाहीच आहे, लाट म्हणजेच पाणी आहे, मडकं म्हणजेच माती आहे, अलंकार म्हणजेच सोने. तसं जगत म्हणजेच आत्मा आहे, देह म्हणजेच परमात्मा. अशी नजर येताना दिसणाऱ्या दृश्याचा बाद होतो. कसा होतो? तर नामरूप खोटे, कारण ब्रह्म मायेचा संबंध आहे. ब्रह्म आणि माया हे 2 भाग आहेत. अस्ति भाती प्रिय ब्रह्म आहे चैतन्याधिष्ठान, आणि माया त्याचा संबंध करते. तो संबंध करीत नाही, त्याच्यामध्ये व्यवहार नाही, तिथं विकार नाही, तिथं वृत्ती नाही. पण वृत्ती मायेतून उत्थान पाहू. ऐका, नीट ऐका, मला सांगा उद्या की काय बोलले ते. रेकॉर्डिंग ऐका, काय करायचं करा, पण मला भगवंताचा संबंध केला तो तो कुठे? चौकडे, व्यवहार नाही. व्यापक आहे, त्याला हालचाल करता येत नाही, व्यवहार नाही, ही परिच्छिन्न आहे. याच्यामध्ये गुणाची उत्पत्ती आहे, हिच्यामध्ये व्यवहार स्वीकार आहे, आणि ही उत्थान पावते, कारण त्याची शक्ती घेऊन हे काम करते, आणि त्यालाच नाही म्हणायला लावते ती अविद्या. हरि ओम. ऐका, तुम्हाला खूप छान विषय निघालाय, आता ऑटोमॅटिक निघालाय. ती त्याच्यापाशी आहे, कोण? माया. ब्रह्म मायेचा संबंध वेदांत सांगितलेला, आम्ही नाही आणि तुम्ही तर नाहीच नाही. त्या मायेनं त्या भगवंताचा संबंध केला, आधाराला त्याच्या गेली, आणि त्याला पण, त्या भगवंताला पण तिची गरज होती, कारण तिच्याद्वारे त्याला प्रगट व्हायचं होतं. म्हणून त्यानं तिला आधार दिला असं फक्त म्हणतात, कारण तो काय करीत नाही, कारण त्याचा व्यवहार नाही. ठीक आहे. मग त्या मायेनं त्या भगवंताचा संबंध केला, त्याची शक्ती तिच्यात आली. अर्धनारीनटेश्वर शिवशक्ती, माया, प्रकृती, प्रधान, तिचे रूप आहे. हे सुंदर विषय ह्या सगळ्यांच्यात ऐकायसारखा नसतोय. आयुष्य घातले आम्ही, सत्य बोलते, खोटं नाही. ऐका, तिनं त्याचा संबंध केला, पण तो तिला शिवला नाही. तो तियेशी शिवला नाही, तो तियेशी शिवला नाही. वांज गर्भिन झाली बाई, कानुबा तेरे तेरे तेरे, कानुबा तेरे तेरे तेरे. तुझा काना कृष्ण, तुझं काय खेळ आहे रे? तू जगत दाखवतोस, जगत म्हणजे तू, तो भगवंतच आहे, मग जगत कुठे? तो तर तिला शिवलाच नाही, आणि वांग गर्भिन झाली, जगत रूप लेकरू आली, लेकरू नाहीच आहे. हो माऊली, खरंच आहे, माझ गर्भीण झाली पाहिजे. माझ गर्भीण झाली. मग ऐका तुम्ही, मग त्या मायेनं काय केलं? पहिल्यांदा त्याला झाकलं. कुणाला? परमात्म्याला. त्याचं नाव अविद्या, आवरण.
तिने पहिल्यांदा त्याची शक्ती घेतली की एकच काम केलं, तिला दाखवून टाकलं आणि जगत दाखवलं ती अविद्या. त्याला झाकलं ते आवरण, वस्ती चंचल केली विक्षेप, सगळं जगत आहे म्हणायला लावलं तिची शक्ती. परमात्मा नाही म्हणतो आपण, तिची शक्ती. आणि जेव्हा परमात्माच आहे आणि अविद्येचा नाश होतो ब्रह्मज्ञानानं, जगत बंद होतो या बोधानं, आत्मभाव जागा होतो या श्रवणानं, आणि मी कोण कळतं वेदानं. तेव्हा हे दृश्य दिसून मिथ्य आहे, परमात्मा सत्य आहे ही अनुभूती ती ब्रह्मविद्याला, न तुम्हाला ना आम्हाला. तुम्हाला आहे. ऐका, तुम्ही सुंदर विषय आहे. ती काय काय करते, पहिल्यांदा संबंध करते. जसं सून घरात येतील संबंध करते पत्रिकेत नावानं, त्या कुळात येते ना ती, त्या कुळात नसते ती. आली तर आली, घेतलं थोरगा हातात, काढले बाहेर घरातले. तसं ती आली ह्याच्यापाशी, कुणापाशी, ब्रह्मापाशी आली, येतेच ती. कारण त्याला तिची गरज आहे जगत उत्पन्न करायला, स्वतःला बनायला. ब्रह्मा विष्णू महेश त्याच्यामुळेच बनलं ते स्वतःला बनता येतं का साकार. त्याची ताप तरी आहे का बाहेर यायला? त्याला बाहेर आणायला ती लागली, कोण? माया. कारण माये अधिष्ठान चैतन्य ईश्वर आहे, अविद्या अधिष्ठान चैतन्य जीव आहे. आपल्याला ज्ञानच नाही म्हणून मॅडम. ईश्वर बघतो पण ईश्वर कसा पण नाही माहित नसते. तुमची मैत्रीण फर्स्ट भेटून बसली मी, कारण अध्यात्माचं जे चिंतन असतं ते असं तीर्थयात्रा पण भेटत नसते. अध्यात्मापाशी गुरु जावं लागतं, अध्ययन करावं लागतं, वेदाला पकडावं लागतं, बोधात जगावं लागतं आणि अहमभावाला टाकावं लागतं. अहमभावाला तिलांजली द्यावं लागते, तेव्हा तो परमात्म्याची भेट होती. आता पुढचा ऐका. आपला विषय होता अस्थि भाती प्रिय परमात्मा आहे आणि नामरूप ही माया आहे. ती नामरूपा खूप अविद्या आहे, पण नामरूप खोट आहे, कल्पित आहे, आणि वास्तव रूप हे कुणाचे? परमात्म्याचे. यथार्थ रूप ईश्वराचे, खोट रूप मायेचे. पण त्यानं तिला आश्रय दिला, कुणाला? मायेला. तिनं घेतला, तो देत नाही, पित नाही, काही नाही. तिच्यापाशी आली ती, बरं आली तर आली, सून केली, हरकत निघाली, काय का डोकं पडायचं का? तिला सांभाळावं लागते, थकताच येत नाही. आणले चांगलं म्हणून आणली, निघाली मंगळी, आता करावं काय? ती घरातल्या माणसाला श्वास घेऊ दिलं, तसं अविद्या भगवंताकडे जाऊ दिलं. अविद्या बुद्धीमध्ये देहभाव उत्पन्न करते, अविद्या मनामध्ये विकार तयार करते, अविद्या वासनेची उत्पत्ती करते, अविद्या जगाला खरं म्हणायला लावते, आणि अविद्या बुद्ध्या भ्रमा ठेवून कोटी जन्म देते. आणि ती अविद्या बघून संताच्या बोधानं मरून जाते, जीव तरून जातो, आत्मरूपामध्ये एक होतो, वृत्तीचा बाद होतो, जगत भाव बंद होतो, आत्माराम बुद्धी येतो, बुद्धी राम होती आणि देहबुद्धी निवृत्त होती, अज्ञानाची समाप्ती होती आणि बुद्धीला ईश्वराची ओळख होती. संताच्या संगतीत बुद्धी आणि भगवंत संयोग होतो, त्याला म्हणतात महावाक्याचे ज्ञान, बोधाची खाण. राम 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 राम. नमस्कार. मला चार खरं चाराने बाळाने बाळगडे टाकले, फक्त चाराने सांगायले तुमच्या सवाचा वागया, फक्त चाराने पण भोगते. खूप सांगितलं माऊली, खूप नाही ग, खूप काय राहिले, खूप काय सांगितलं माऊली खूप म्हणजे राहिलंय खूप, म्हणजे सांगितलं त्याच्यातून आम्हाला बरंच समजलं. पॉइंट दिले मी, पण तुम्हाला सांगून मिळाली बरी त्याच्याबद्दल चर्चा करायला 1 घंटा ते 7 पुरत नाही. सखोल विषयच तसा आहे तो, मग एका मिनिटात कसं मांडू बरं? तुम्हाला जायचं दिल्लीला, बसले तुम्ही ऑटो मध्ये आणि चला म्हणता दिल्लीला, ऑटो मध्ये इथल्या गावात फिरतो बाबा, मी दिल्लीला नेत नाही, जमल का? तसं आहे तुमचं काम असू द्या. पण एक विषय तुम्हाला आज कळाला की नामरूप हे मायेचे, अस्तिभाती ही परमात्म्याचे, दोघं मिळून दिसणं जगताचं.
इतकं तर कळालं की नाही? हो माऊली. हो माई हो. बघा ना. अस्ति भाती प्रिय. अस्ति म्हणजे आहे म्हणजे अधिष्ठान, अधिष्ठान म्हणजे चैतन्य, चैतन्य म्हणजे परमात्मा, परमात्मा म्हणजे आत्मा, आत्मा म्हणजे आत आहे आणि आत कसं बाहेर आहे. आत जे आहे तेच बाहेर आहे. ह्या आत्म्यावर हे अनात्मा आहे, ह्या आत्मस्वरूपावर हा अनात्मा पंचमहाभूताचा ही वेष्टी आहे, समोर समिष्टी आहे. जशी वेष्टी तशी समिष्टी. आत आत्मा आहे, अंतःकरणाच्या आत गेला म्हणून त्याला आत्मा नाव आलं. जगत व्यापक म्हणून ब्रह्म नाव आलं, ब्रह्म नाव आलं. त्या ब्रह्मस्वरूपाला हे अंतःकरण चिटकलं, त्या स्वरूपाला त्याने बाजूला केलं. अंतःकरण तिथं आलं, अंतःकरण वृत्ती उत्थान झाली, वृत्तीने व्यवहार केला, तिने उपाधी आहे म्हणली, वृत्ती देवाला नाही शिवली, वृत्ती जगतापाशी गेली आणि खोट्यामध्ये मिसळली, विषयामध्ये भांबावली, विकारामध्ये थांबली, देहाला माझं म्हणली, क्रोधानं बाटली, विषयानं तुटली, भगवंतापासून बाहेर सुटली. काय हे? कोणता शब्द चुकीचा? सांगा चूक कोणती माझी ते, दाखवा चूक. नाही नाही काय नाहीच शिकत माऊली. नाही खरंच माऊली, केवढा काहीच गहन विषय आहे, पण किती सहज आणि किती सुंदर बोललात माऊली. खरंच माऊली. हेच आता कळलं खरं- पाहिजे आयुष्यात येऊन. फक्त एका ओवीवर एका शब्दांवर एवढं चिंतन सांगितलं माऊली. आता करणे का न करणे काहीच राहिलं नाही. हे जेणे उठी दुझेपणे ते तू वाचून नेणे सर्वत्र गा. सर्वत्र कसा झाला ते हरी कसा दाटलाय तो किती सुंदर सांगितलं. तो अविद्येनं होत. हो माऊली. अविद्येनं जो भेदाचा आकार अविद्येनं भेदाचा आकार दाखवला. हो माऊली. हे तर तुम्हाला कसं कळ, काय म्हणून सांगा बरोबर आम्ही. हे का गोष्टीत का कथा आहेत का इथं? राजान राणीन जन्मलन लेकरू झालं, 4 पोरी होताना ह्याला ऋषीला दिल्या त्याला दिले. हे बस कर तुझी बडबड. अरे का मी भांडण, मी कोणी सांग मला, मी जन्माला का आले सांग. माझ्या जन्माभाव कधी होतो बोल. माझा मृत्यू कधी थांबतो सांग. मला आत्मत्वाची जाणीव कधी होती बोल. असं बोला त्या व्यासपीठाच्या शिंडीला. तुम्हाला तो टाकलाय का? खरंय माऊली. सांगत नाही असं. कुठं कळते? तुझं नाही ज्ञान कळत. देईन तसे त्या हाताचे रत्न द्यायचे. माऊलीचे शब्द करा हृदयात कोरून तुम्हीच जा. माझं पोरगण, माझं पोरगेन, टोरगेन, परगेन, काय माझं माझं. तुझं ज्ञान सांगेन तैसे तर हातीचे रत्न जायचे. तुझ्या हातावर तसंच रत्न सांगितलं. ठेवू का? तसंच सांगितलं माऊली तुम्ही आता. बघा ना तुम्ही. खरंच आहे नाही माऊली. बेटा. ह्या जगात हो माऊली. हा आकार अविद्येचा भेदाचा आकार होता. परमात्म्या वाचून काहीच नाही, पण परमात्मा कळत नाही म्हणून जगत वाटतं. पण आता कृष्ण चहूकडे दाटला. आता म्हणजे जेव्हा ही 18 अध्याय गीता जेव्हा हृदयात गेली श्रीकृष्णाच्या मुखातून, तेव्हा आता हा आकार हा जगताकारच गेला. कारण ईश्वराचं जे सच्चिदानंद रूप आहे ते जगत रूपानं प्रगटलाय. दिसतो तो भिन्न आकार जो त्रिपुटी दाखवते, पण ती त्रिपुटीच मावळली. ती त्रिपुटी अविद्येच्या शक्तीने होती आणि ती अविद्या ब्रह्मज्ञानानं बोधानं गेली. ते अंतःकरण बोधमय झालं, वृत्ती ज्ञानमय झाली. त्या वृत्तीनं भ्रम टाकला, तिनं जगताचा आकार सोडला. मग तेव्हा निराकार प्रगट झाला आणि त्या जगताला जो पाहणारा होता तोच परमात्मा, तो पाहणाराही तोच होता आणि तोच प्रगट झाला. दृश्य जे दिसत होतं तोही परमात्माच होता. तो जागा होतो वेदानं, तो प्रगट होतो आत्मरूपानं आणि ती वृत्ती आत्मरूपच झाली. आकाराला तिनं सोडलं, विषय तिच्या सत्तेतच आता नाही, कारण तिची अविद्याच मेली, ब्रह्मविद्या प्रगट झाली. तेव्हा आकार खोटा ठरला, निराकार मोठा तो प्रगट झाला. सोन्याचा अलंकार होते, पाण्याचीच लाट होती, मातीचाच मडकं होतं. आकार टाकला, मातीचा आकाराला नाव होतंय मडकं, पण जेव्हा आकारच सोडला मातीच आहे. असं जगताचा आकारच सुटला, केवळ ब्रह्मच आहे. वृत्ती जेव्हा नामरूपाकडे धावते, म्हणजे जे कंबुग्रीवान, त्याचं मोठं पोट आहे, छोटं तोंड आहे, त्या आकाराकडे धावते तेव्हा नामरूप खरं म्हणते. त्या आकारालाच वृत्ती पाहते. पण तेव्हा अधिष्ठान बाजूला गेलं, माती बाजूला गेली होती म्हणून आकाराला पाहिलं. पण आहे पण हा जो परमात्माच आहे तो खोट्याला दिला, आकाराला दिला, पण आहे हे अधिष्ठान आहे. त्या अधिष्ठानाची जेव्हा नजर येते, आत्माच आहे ही नजर जेव्हा येते, तेव्हा जगत भाव बंद होतो, विकार नष्ट होतो, परमात्मा स्पष्ट होतो.
वृत्ती नामरूपाला बाधित करते आणि निराकाराला ती वृत्ती धारण करते आणि तोच आहे म्हणते. आत्मज्ञान ते अज्ञानात सतत नामरूप होतं आणि ते नामरूप मायेचं होतं आणि अस्ति भाती प्रिय हे अधिष्ठान चैतन्याचं परमात्म्याचं होतं. त्याच्यामध्ये आहे हे अधिष्ठान आहे आणि अस्तित्व परमात्म्याचंच आहे. तोच प्रिय भासतो आणि भासतोही तेच अधिष्ठान भासतं. माया ही खोटीच आहे आणि तिने दाखवलेला पदार्थही खोटाच आहे. तो दिसून नाहीच. तो दिसला तरी नाशाकडे जात आहे आणि त्या अविनाशी तत्वावर नामरूप आहे आणि त्या अविनाशी तत्वावरचं नामरूप हे जगताचं नश्वर आहे. अस्ति भाती प्रिय हे सतत आहे, सतत त्याच्यावर आहे. अधिष्ठानावर उपाधीचा आविष्कार आहे आणि अस्ति म्हणजे आहे म्हणजे चैतन्य, चैतन्य म्हणजे परमात्मा, परमात्मा म्हणजे एक म्हणजे व्यापक, व्यापक म्हणजे हरी आणि त्या व्यापकावरच साकार आहे. वेष्टी एक आणि समोर समष्टी. आत आत्मा आहे त्याला ना एक आणि त्याचे व्यापक जे रूप ते ब्रह्म आहे. त्या स्वरूपाला अंतःकरण चिटकलं म्हणून ते परिच्छिन्न झालं, वेगळं झालं. त्याच्यावरच तो भाती म्हणजे तोच भासतो. अस्ति म्हणजे तोच असतो. नाम रूपाला सोडलं की तोच दिसतो. ज्ञानामुळे हा उत्तर व्यवहार जो आहे त्या नाम बाधित असतो. ज्ञानाच्या नंतरचा जो व्यवहार आहे तो नामरूपाला बाधित करतो आणि अबाधित परमात्मा बोधानं वृत्तीत प्रगट होतो. तो हृदयात असतोच. जीवाशिवाचा अभेद होतो आणि अधिष्ठान चैतन्य प्रगट होतो. मग ती वृत्ती मी पण तोच आहे, समोर पण तोच आहे, सगळा तोच आहे. मग सर्वत्र त्याला तेच दिसते. मग दृश्य दृश्याती नाशी ही अवस्था तयार होते. सर्वत्र गामी सर्वत्र तोच असतो. वृत्ती मायेतून उत्थान पावते आणि ब्रह्म मायेचा संबंध असतो. माया त्याचा संबंध करते. परमात्म्यात वृत्ती नाही, विकार नाही, व्यवहार नाही, काहीच नाही. पण मायेच्या सहाय्यानं तो जगताची उत्पत्ती करतो. तोच आत थांबतो आणि स्वतःला झाकून टाकतो आणि माया त्याला नाही म्हणते आणि जगताला दाखवते. माया जगत आहे म्हणायला लावते आणि महात्मा ज्ञानरूप होऊन त्या मायेचा बाद करतो आणि ईश्वर सत्तेत बुद्धीला एकरूप करतो. तोच महात्मा असतो. माया गुणाची उत्पत्ती करते, तिच्यामध्ये विकार होतो, तिच्यामध्ये वृत्ती उत्थान पावते आणि परमात्म्याला ती वृत्ती नाही म्हणते आणि पदार्थाला आहे म्हणायला लावते. परमात्मा तर अव्यवहार्य आहे, तिथे व्यवहारच नाही. पण त्याची शक्ती तिनं घेतली, मायेनं त्याची शक्ती घेतली आणि व्यवहाराला सुरुवात केलं. अविद्येचं आवरण परमात्म्यावरच टाकलं, त्या परमात्म्यालाच झाकलं आणि त्याला आवरण शक्ती म्हणतात. वृत्तीला चंचल केलं आणि जगत दाखवलं, त्याला विक्षेप शक्ती म्हणतात आणि जगतच आहे म्हणायला लावते. ही तिची शक्ती आहे, अविद्येची शक्ती त्या असते. माया आणि अधिष्ठान चैतन्य ईश्वर. माया अधिष्ठान चैतन्य म्हणजे ईश्वर आणि अविद्या अधिष्ठान चैतन्य म्हणजे जीव. हे ज्ञान येण्यासाठी गुरुकडे जावं लागतं, त्याच्या चरणाला लागावं लागतं, बोधायला पकडावं लागतं, वेदात जगावं लागतं आणि अहमला टाकावं लागतं. नामरूप हे खोटं आहे, अविद्येचं आहे आणि यथार्थ रूप ईश्वराचं आहे. अस्ति भाती प्रिय हे रूप ईश्वराचं आहे, अधिष्ठान चैतन्याचं आहे आणि नामरूप हे मायेचं आहे. हे 5 पदार्थ मिळून सर्व पदार्थ बनतात. त्यानं तिला आश्रय दिला, ब्रह्मनं मायेला आश्रय दिला, तिने त्याचा आश्रय घेतला आणि अविद्या बुद्धीत आली. अविद्या जेव्हा बुद्धीत येते तर देहभाव करायला लावते, मनात विकार उत्पन्न करते. भगवत वाचारे तू ओळी जर सिस्टमॅटिक वाचणं, वाक्य रे वाक्य म्हणजे वाक्य झाले की थांबायचं, पुढे बोलायचं. तो फास्ट इतकं सुंदर देतोय आणि केवढं भाड 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 भड फोडायला. मला ते हे थांबलं थांबते थोडं. तुला वाचायचंय, मला सांगायचंय तर मी शांत झाले, तू वाचायला बडबड झालीस. नाही आता शांत वाचता. अंतपण सांगतो तुला काय घट्ट करायचंय. स्पीड वाटत तुझी प्रेरणा, ते शब्द नाही झेप समोरच्याला. आधीच तर विषय किचकट आहे, आधीच अध्ययन नाही लोकांना अध्ययन बिलकुल नाहीये. सहज ज्ञान सुरू करा तुम्ही लोक, आपोआप आला, ते तुमचं पुण्य आहे. मी म्हणत नाही, मी स्वीकारते, मान्य करते. एवढं 9000 वयाचं दिग्दर्शन तुम्ही ऐकताय, वेदाचं रहस्य तुमच्या हृदयात थांबतंय. हे रोजचं चिंतनाचं भांडार तुमचं भरले. तुम्हाला हे एवढं सांगणं सोपं नाही. किती केव्हाच वाचायलीस तू, संपायले का नाही मौलिक तरी खूप सांगितलं तुम्ही, खूप भरपूर सांगितलं. तू सांग येतं का पाठ करून? सांग. नाही माऊली, अजिबात नाही माऊली. आपण नाही का पाठ केला, कीर्तनात सांगितला, असं काळी पडत टाइम संपला म्हणलं की
थोकं थांबतं आमचं वाटतं काय पिढा आली टाइम संपला. आपण देहापासून नाही. आपलं मन स्वच्छ आहे आता. आपलं मन हरीच्या बोधात आहे. आपण हरीचा बोध घेतोय. आपण हरीचा स्पर्श करतोय. पण जेव्हा पाठ संपला की आपण संसारात येतो. मग इधर का ना उधर का, कुत्ता धोबी का ना घाट का. अगदी बरोबर आहे. हो माऊली. खरंच आहे, खरं तुम्ही माऊली. परवाच्या दिवशी सांगितलं नाही का माई, सीमा अर्जुनाला देव सीमेवरती हे करायले, इकडे पण आणायले, बोधात पण आणायले आणि नंतर वरतीवर पण आणायले. तसंच होते आमचं. जोपर्यंत आम्ही पाठात आहे आम्ही बोधात जातो आणि पाठ संपला की वृत्तीवर येतो. येऊ द्या. मग निश्चय झाल्यानंतर फरक पडत नाही. निश्चय व्हायला पाहिजे, होणार ते. चला, पुंडलिक गदाधर विठ्ठल राम ते राम. तुकाराम. चला, कोणी बोलू नका, मला बोलायचंय. कुणी